येणेची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरापडे. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये 12व्या अध्यायात ह्या ओवीचं आपल्याला महत्त्व सांगतात की बाबा, येणेची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरापडे. का म्हटलं असं? येणेची शरीरे म्हणजे ज्ञानेश्वर महाराजाला सांगायचं की हा देह एवढा अनमोल आहे की ह्या शरीरामुळं शरीराचे पुन्हा पुन्हा येणं जाणं थांबवता येतं. की हा देह आपल्याला मिळाला तर ह्या देहाचा मुख्य उद्देश आहे की मोक्षप्राप्ती आणि जीवनमुक्ती. ह्या दोन गोष्टी आपल्याला इथं साधता येत्या. आता तुम्ही म्हणाल मग संसार तर आपण अनेक शरीरात करतो आणि ह्याही शरीरात संसार करायचा, पण संसार विशेष नाही, विशेष आहे मोक्ष. संसार तर आपण अनेक शरीरात करू, आताही करू, पुढेही करता येईल. पण हा देह एकदा हातचा गेला तर मग मात्र अनेक आपल्याला दुसरे शरीरं मिळतील, पण त्या शरीरामध्ये आपल्याला ह्या देहाकडून जे कार्य करून घ्यायचं ते करता येणार नाही. बाकीच्या शरीरात आपल्याला संसार करता येईल, मुलं बाळं होतील, पण भक्ती करता येणार नाही आणि आपल्याला ज्ञानही मिळवता येणार नाही. आपलं ज्ञान आपल्याला मिळवता आलं पाहिजे. आता ज्ञान म्हणजे काय? आता बऱ्याच वेळेस लोकांना वाटतं ज्ञान म्हणजे देवपूजा करणं, ज्ञान म्हणजे पोथी वाचणं, ज्ञान म्हणजे तीर्थयात्रा. हे ज्ञान नाही, हे ज्ञानाचे साधनं आहे. ज्ञानाचे हे काय आहे? अंग आहे. पण स्वरूप ज्ञान हे ज्ञान अंगी आहे. अंगी आपल्याला कोणत्या गोष्टी काय झाल्या पाहिजे? अंगीला महत्त्व देता आलं पाहिजे. जसं नाम आणि नामीला महत्त्व देता आलं पाहिजे. तसं मनुष्य देह मिळाला तर इथं आपल्याला मोक्ष हा नेमका काय आहे हे कळालंच पाहिजे. आणि जर हे न कळता आपला देह सुटला तर एवढा अनमोल नरदेह मिळून आपण काय कमवलं? एवढं महान धन आपल्या हातात आलं आणि आपण व्यर्थ देह गमवलं असं होईल. म्हणून ह्या देहाचं महत्त्व कळणं किती गरजेचं आहे. हा देह एक तर पंचमहाभूताचे सर्व शरीर आहे. सर्व सृष्टीच पंचकृत 5 भूतापासूनच निर्माण झालेली आहे. म्हणून त्याला भूतसृष्टी म्हणतात. भूता परस्परे पडो मैत्री जीवांची. हे का म्हटलं की या सगळ्या सृष्टी भूताचीच आहे आणि तर प्रत्येक जीव आणि त्याला मिळालेलं शरीर हे पंचमहाभूताचे आहे. म्हणून भूतसृष्टी याला म्हणतात. पण आपल्याला मिळालेला देह हाही पंचभूताचा आहे. पण आता ह्या देहात विचार केला जातो स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. आता सूक्ष्म देह फार महत्त्वाचा आहे. स्थूल देह व्यवहारात तो महत्त्वाचा वाटतो, व्यवहार त्याच्यात प्रगट होतो असं अनुभवाला येतं. पण स्थूल देहात जेही कर्म होतात तर ते कर्म भोगण्यासाठी मात्र स्थूल देह पुढं उपयोगी नसतो. त्या देहात इथंच क्रियमान कर्म होतात आणि ते संपतात, त्याचा जळून भस्मही होतो ह्या देहाचा. पण ह्या देहात जेही कर्म केलेले दिसतात, ह्या देहाकडून जेही घडतात, त्याचं सर्व बॅलेन्स कुठं राहतं तर ते राहतं सूक्ष्म देहात. मग सूक्ष्म देहामध्ये हे सगळं कर्माचा साठा राहतो. पाप पुण्य सगळं कुठं असतं? सूक्ष्म देहात असतं. मग आता स्थूल देह आपण विचार करतो, संतांच्या संगतीत बसतो, पंचकरणाचा विचार करतो, त्यावेळेस लक्षात येतं की पंचमहाभूतांना हा स्थूल देह दिलेला आहे. 5 भूतांनी 5 वस्तू देऊन असा 25 तत्वाचा हा देह आहे. मग आता ह्या देहातले जे तत्व आहे ते पृथ्वी, मांस, नाडी, त्वचा आणि रोम हे पृथ्वीनं दिले. आणि पाण्याचे लाळ, घाम, रक्त, वीर्य आणि मूत्र हे पाण्याचे आहे.
आता अग्नीचे तहान लागणे, भूक लागणे, झोप येणे, आळस आणि कांती हे अग्नीचे आहे. वायूचे 5 प्राण आहे. चलन वलन म्हणजे लांब आखडणे लांबणे, आणि प्रसरण म्हणजे पसरवणं, अंकुंचन करणं, आणि श्वासोश्वास ह्या सगळ्या गोष्टी वायूच्या आहेत. शरीराची जी ह्या हालचाल क्रिया घडते ती वायूमुळं घडते. मग आता आकाशाचे कटाकाश, मूलाकाश, कटाकाश, हृदयाकाश, कंठाकाश आणि महाआकाश असे आकाशाचे 5 भाग झाले. त्यानंतर आकाशानं वरतून आपल्याला काय दिले तर काम, क्रोध, लोभ, मोह, माया हे पण आकाशाचेच तत्व आहे. मग आता ह्या सर्व तत्वाला मिळून हा झालेला स्थूल देह आहे. मग आता आपण हे तत्व नाही, हे पंचभूताचे आहे असं आपल्याला संताकडून सद्गुरूकडून कळते. आणि मग आपल्याला ठरतात की बाबा तू हे तत्व आहे का, तू हाड आहे का, तू मांस आहे का, तू नाडी आहे का. मग आपल्याला सहज कळतं का अरे हे आपण कसं असू शकतो, हे आपण नाही. कारण की आपण याला जाणतो आणि जे जे जाणण्यात येतं ते आपल्यापासून वेगळं असतं. मग जाणण्यात येणारी गोष्ट मी कशी असू शकतो. आता मी जाणलं समोर वस्तू आहे, त्या वस्तूला मी ओळखलं, मग ती वस्तू मी आहे का तर नाही. मग ती वस्तू मी नाही असं आपल्याला सहज लक्षात येतं की बाबा घर तू आहे का, घरात राहणारा तू आहे तर घरात राहणारा मी आहे, घर मी नाही, त्या अर्थी घरापासून मी वेगळा आहे. तसा देह माझा म्हणतो का देह मी म्हणतो तर देह माझा म्हणतो. ज्या अर्थी तो माझा आहे त्या अर्थी तो मी नाही. असा विचारांनाच आपल्याला ह्या देहाचं सुद्धा तादात्म्य सोडता येतं. म्हणून विचारित आपण याचं निरसन करायचं. आणि त्याचप्रमाणे सूक्ष्म देहसुद्धा आपल्याला बाद करता आला पाहिजे. आणि सूक्ष्म देह कसा बाद करायचा तर त्याचंसुद्धा आपल्याला संतांच्या कृपेनं ज्ञान झालं आणि त्यालाच ज्ञान म्हणावं. कारण की आतापर्यंत याच्याबद्दल कोणीही काही बोलत नाही. आपले नातेवाईक बोलत नाही, आपले सोयरे बोलत नाही, आपले शेजारी बोलत नाही, आपण ज्यांच्या संगतीत राहतो तेही बोलत नाही. मग हे बोलतात ते फक्त संत, त्यांनी अनुभवलं आणि ते आपल्याला सांगतात की बाबा तुम्ही आता नरदेहात आले, संसार करा, संसार सोडा असं कोणतेही संत म्हणत नाही. संसार करा पण विशेष महत्त्व संसाराला न देता विशेष महत्त्व आपल्या स्वरूपाला द्या. आपलं शरीर किती महत्त्वाचं आहे, कशासाठी मिळालं, त्याच्यापासून आपण काय कार्य करायला पाहिजे. मग तसं पंचमहाभूतापासूनच आपल्याला सूक्ष्म देह पण मिळाला. तो कसा तर आता बघा हे झाले स्थूल देहाचे तत्व आपण सर्वांना लक्षात घेतले. आता आपल्याला सूक्ष्म देहाचे तत्व कसे आहेत तर आकाशापासून आपल्याला 5 अंतःकरण प्राप्त झाले. देह निर्माण करण्यासाठी भगवंतानं काय घेतलं, ईश्वरानं जर देह निर्माण केला हा तर आकाशापासून 5 अंतःकरण घेतले, वायूपासून 5 प्राण घेतले, अग्नीपासून ज्ञानेंद्रिय घेतले, आणि जलापासून कर्म इंद्रिय घेतले. 5 कर्म इंद्रिय हे जल तत्वाचे आहे आणि अग्नितत्वाचे ज्ञानेंद्रिय आहेत. आणि पृथ्वी तत्वाचे मात्र 5 विषय आहे. असे 5 विषय. आता हे 25 तत्व, त्याच्यात 5 विषय आहे, 5 कर्मेंद्रिय आहे, 5 ज्ञानेंद्रिय आहे, 5 प्राण आहे आणि 5 अंतःकरण आहे. आता हे सर्व न दिसणारे, आता दिसणारे स्थूल देहाचे आणि न दिसणारे सूक्ष्म देहाचे. आता हे सूक्ष्म इंद्रिय कसे असतात आपल्याला वाटतं, आता कान दिसतो, पण हा दिसणारा कान आहे तर दिसणाऱ्या कानाला शब्द ऐकू येतो असं आपल्याला वाटतं. पण बहिऱ्याला सुद्धा असा कान असतो, मग त्याला ऐकू येतं का नाही. तर सूक्ष्म कानात शब्द प्रगट होतो आणि तो अंतःकरणात कळतो, असा याचा व्यवहार होत असतो. मग त्याचप्रमाणे सर्व इंद्रियाचा व्यवहार सूक्ष्म आहे. डोळ्यात दृष्टीही सूक्ष्म आहे, सूक्ष्म दृष्टी आहे. आता ह्या डोळ्याला जर दिसतं तर आंधळ्याला पण असे डोळे असतात, प्रेत अवस्थेतही असे डोळे राहतात, मग तेव्हा दिसतं का नाही. माझ्यातलं सूक्ष्म दृष्टी जाते तेव्हा याला दिसत नाही. त्या प्रमाणात घ्राण इंद्रियाचं आहे, त्वचाचं आहे, जिव्हेचं आहे आणि आपल्या कर्म इंद्रियाचा व्यवहारसुद्धा असाच आहे. म्हणून सूक्ष्म देह
तू नाही, कारण की ह्या तत्वाचा देह हा बनलेला आहे. तर मग हे तत्व तू आहे का? तर नाही. ह्या तत्वाला तू जाणणार आहे, त्या अर्थी तू याच्यापासून वेगळा आहे. आणि म्हणून तू सूक्ष्म देह नाही असं लक्षात घेऊन ह्या देहाचं सुद्धा तादात्म्य आपल्याला सोडता आलं पाहिजे. का तो मी नाही, त्याचा साक्षी मी आहे, त्याचा द्रष्टा मी आहे, असा आपला दृढ निश्चय झाला पाहिजे. मग आता ज्याच्या कारणाने आपल्याला हे 2 देह प्राप्त झाले ते कारण देह. कारण देह काय आहे? तर कारण देह म्हणजे आपल्या स्वरूपाचं असलेलं अज्ञान, यालाच कारण देह म्हणतात. मग आता आपल्या स्वरूपाचं आपल्याला साधू संताच्या कृपेनं, सद्गुरूच्या कृपेनं ज्ञान कळालं की अरे मी तर असा नाही, मी कसा आहे? तर मी अव्यक्त निराकार आहे, मी सत्य आहे, नित्य आहे, अविनाशी आहे, असं माझ्या स्वरूपाचं ज्ञान मला कळालं. मग ज्या वेळेस हे ज्ञान कळतं त्यावेळेस कारण देहसुद्धा बाद होतो. मग आता कारण देहाचा, तिन्ही देहाचा जेव्हा बाद होतो त्यावेळेस मोक्ष आपल्या हातात असतो आणि आपण आत्ताच मुक्त आहे. आत्ता सर्व आपण आजारातून मुक्त, रोगातून मुक्त, पिढेतून मुक्त, म्हणजे आपल्याला कुठली बाधा वगैरे काही होत नाही. आपण ह्या सर्व इंद्रियाच्या आणि वृत्तीच्याही पलीकडं असणारं आपण परमतत्व, दिव्य तत्व आहोत, असं आपल्याला जेव्हा लक्षात येतं त्यावेळेस आपण ह्याच देहात असताना आपण पिंडदान केलं असं समजावं. आता हे पिंडदान झालं का नाही? स्थूल देहाचंही पिंडदान केलं आणि सूक्ष्म देहाचंही पिंडदान केलं आणि कारण देहाचंही पिंडदान केलं. आणि आता राहिला महाकारण देह. तर महाकारण देह म्हणजे मला ज्ञान झालं असं नाही, तर मी पूर्वीच ज्ञानी होतो. ज्ञान झालं असं वाटणंही हे सुद्धा अज्ञानच आहे. मग ज्ञान पूर्वीच होतं, पण आता काय झालं? ज्ञान झालं का भ्रम निवृत्त झाला? तर भ्रम निवृत्त झाला, ज्ञान पहिलंच होतं. म्हणून मला आता महाकारण देह सुद्धा त्याच्यात हे कळालं असं वाटतं ना. महाकारण देहातच वाटतं की मला ज्ञान झालं, मला कळालं, मी आता महाकारण देहात आहे. म्हणजे आता आपल्याला अशा विचारानं आपल्याला महाकारण देहाचा सुद्धा बाद करता येतो. त्याला अनेक कारणानं तो बाद करता येतो. दुसरे त्याच्या अजून युक्त्या आहेत सांगण्याच्या. पण मग आता पिंडदान करणं आपल्याला मुलांना करावा किंवा नाही करू त्याची काहीच गरज नसते. माझं तर असं मत आहे की मी नेहमी म्हणत असते विनोदला की विनोद, हा बघ, मस्तपैकी आनंदाना सोहळा करायचा बरं का शेवटचा. काही रडायचं नाही, पडायचं नाही, दुःख नाही करायचं. येणाऱ्या पाहुण्या रावळ्याला पण असं खूप अन्न पाण्यासाठी त्यांना त्रस्त होऊ द्यायचं नाही. चहा पाणी करून फक्त कसं रडू पडू नका, आनंदानं सुख सोहळा तो साजरा करा. शेवटचा सोहळा आहे, करा. आणि आता काही विधी समाजाच्या रूढीप्रमाणे करावं लागतात, तर त्याही केल्या तरी केल्या, नाही केल्या तरी काही विशेष नसतं. पण मात्र रडापडी अजिबात करायची नाही. आणि इतर लोकांचा देह जसा ज्या पद्धतीनं विसर्जित केला जातो त्या पद्धतीनं नाही बी केला तरी काही दुःख नाही. कारण की मी देहात असतानाच हा देह ज्याचा त्याला सोपवलेला आहे. पंचमहाभूताची वस्तू मी पंचमहाभूताला सोपवून दिलेली आहे. मी देहापासून अव्यक्त निराकार या तत्वाला लीन झाले. भगवंत स्वरूपामध्ये आपण ह्या देहात असताना गेलो तर आपल्याला खूप आनंदात हा सगळा प्रवास करता येईल. नाही तर शरीराला मी म्हणायचं आणि शरीराच्या संबंधाच्या वस्तू माझ्या वाटतं. आता हे प्रत्येक जीवाला वाटतं, म्हणजे पशुप्राण्याच्या जीवाला पण वाटतं, मनुष्य देहातल्या जीवाला वाटतं. पण मनुष्य देहातल्या जीवाकडं बुद्धी आहे आणि बुद्धी असून जर तो विचार करत नाही तर मग त्या पशुप्राण्याच्या जीवात शरीरात गेल्यानंतर कसं विचार करणार? म्हणून आपल्याला ह्या देह मिळाला भगवंताच्या कृपेनं. ईश्वरानं कृपा केली, आपल्याला मनुष्य देह मिळाला. संताची कृपा झाली, आईवडिलाची कृपा झाली, त्यांनी व्यवस्थित संगोपन केलं, सांभाळ केला, चांगले संस्कार लावले आपल्याला. म्हणून त्यांचेही उपकार आहे. आणि संताचे उपकार आहे की त्यांना आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाचा परिचय करून दिला. मग आपल्याला सगळ्यांची कृपा झाली, ईश्वराची कृपा झाली, त्यांनी मनुष्य देह दिला.
आईवडिलाची कृपा झाली, त्यांनी चांगले संस्कार दिले आणि संताची कृपा झाली की त्यांना आपल्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान दिलं करून. पण आपण त्या ज्ञानावर आता आपण निश्चय करणं ही आपली कृपा आहे. म्हणून आता आपण स्वकृपा करून देह मुक्तपणानं सोडता आला पाहिजे. आणि आपण आत्ताच ह्या देहात असताना मुक्त आहोत, कारण की माझं खरं स्वरूप आहे ते खूप सुंदर आहे, दिव्य आहे आणि नित्य आहे, आनंदमय आहे, असं माझं स्वरूप आहे. म्हणून हे सर्वांना लक्षात घ्यावा. बाकी खूप परमार्थ करण्याची आवश्यकता नाही. आपण विनाकारण एवढं दमत असतो. मी स्वतः जे दमले, तर मी म्हणते ती जी गजानन महाराज ह्या सगळ्याच गोष्टीचं मूळ कारण आहे बघा. ती भक्ती केली, पण ती भक्ती करताना एकनिष्ठ, बाकी कुठल्या देवाची भक्ती करत नव्हती. एकमेव फक्त गजानन महाराज. मग गजानन महाराजाचेच गुरुवार, गजानन महाराजाचेच पारायणं. मग शेगावशिवाय दुसऱ्या देवतालाही जायचं नाही. मग नाही पंढरपूर, नाही आळंदी, काही नव्हतं त्यावेळेस. पण गजानन महाराजाच्या कृपेनेच पांडुरंगाचा साक्षात्कार झाला आणि मग मला पांडुरंगाचं महत्त्व कळालं. ज्ञानेश्वरीचं अध्ययन केलं, ज्ञानेश्वर महाराजाचं महत्त्व कळालं. मग ह्या सगळे 3 देवता माझ्या जीवनामध्ये फार महत्त्वाचे आहे. प्रथम गजानन महाराज, नंतर पांडुरंग परमात्मा आणि नंतर ज्ञानेश्वर महाराज. आणि मग मला ज्ञानेश्वरीचं वेड लागलं आणि ज्ञानेश्वरीशिवाय मला माझ्या जीवनात दुसऱ्या ग्रंथात एवढा रसच वाटला नाही. की ज्ञानेश्वरी म्हणजे अक्षरशः एक एक ओवी काय आहे, ज्ञानेश्वरीचं महत्त्व हे सर्व ते कळालं. म्हणून मी समजून सांगताना सुद्धा सांगते की जरी आता चिंतनात, आमच्या चिंतनात महाराजाची सांगण्याची पद्धत होती की चला बाकीचं पसारा न सांगता फक्त जीव आणि शरीर वेगळं करा, जीव शरीर नाही, शरीर जीव नाही, एवढं सांगत जा, महत्त्व करून ध्यान धरून. बाकीच्या गोष्टी समाजाला कळू ना कळू, बाकी एवढं महत्त्व देऊ नका. पण माझं तसं नाही राहायचं. मला असं वाटायचं की बाबा ज्ञानेश्वरी सांगितलं की नामदेवरायाही म्हणता, ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. पण ज्या प्रथम ओवीत अनुभवावी ते शेवटपर्यंत आहे. प्रथम ओवीतच सांगितलं ना, काय सांगितलं? आत्मस्वरूपा. ओवी कुठं थांबते? आत्मस्वरूपा म्हणजे आत्माच देवी. आणि 13व्या अध्यायचं सुद्धा मंगलचरणाच्या ओव्या आत्मस्वरूपा. देवाला गणपतीला वर्णन केलं तर आत्मा हाच गणपती म्हणून वर्णन आलं तिथं. आणि जे आत्म्याबद्दल बोललेलं आहे, इथून तिथून ज्ञानेश्वरीमध्ये आत्म्याबद्दलच बोललेलं आहे. हे 100% खरं आहे. पण तरीसुद्धा पहिल्या अध्यायात विषाद भगवंताला झालेला मोह याचं अर्जुनाला झालेला मोह भगवंताना निवारण केला. मग तो दुसऱ्या अध्यायात केला. मग दुसऱ्या अध्यायात त्याला शरीराचं ज्ञान सांगितलं. शरीर कसं झालं, कुठून झालं, कोणाचं आहे आणि तू याचा का मोह धरतो. मग हे शरीर जिवंत आहे का मेलेले आहे? हे आत्ताच मेलेले अर्जुना. ते मी धरले म्हणून ते उभे आहे, नाही तर मी सोडले तर पडले. पण हे इतकं सहज कळतं का? नाही, हे कळत नाही लवकर. काहून की आपण भ्रमित असतो आणि त्या भ्रमामुळं आपल्याला हे स्पष्ट होत नाही. पण भ्रम निवृत्त झाला की बाकी सगळे ग्रंथ कळायला सोपे जातात. आणि भ्रम निवृत्त होतो मुख्य पंचकरणानं. पंचकरण आपल्या जीवनात असणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, विचारसागर महानच ग्रंथ आहे. त्याच्यात गेल्यावर सगळ्या शंका निवृत्त होतात माणसाच्या. पण विचारसागर सगळ्याला झापण असा नाही. पण पंचकरण हे सहज सर्वांना कळण्यासारखं ग्रंथ आहे. छोटा आहे, जास्त मोठा नाही. आणि आपल्या जीवनाच्या सर्व गाठी उकलतात त्या पंचकरणात. आणि मग आपल्याला हे तादात्म्य सोडणं सोपं जातं. इतकं सोपं, काही अवघड वाटत नाही. मग आता आनंद आहे नाही तरी आनंदाची. आता संसारामध्ये काही सतत सारखी अवस्था राहत नाही, बदलतात. आपण ज्या लोकात राहतो त्यांचा परिणाम आपल्यावर बऱ्याच वेळेस होतो. पण आपल्याकडं हे सामर्थ्य असल्या कारणानं ते परिणाम आपल्या अंतकरणापर्यंत आदळला बी तर तो आपल्यावर आदळत नाही. अंतकरणाचा स्वभाव आहे सुखदुःख मानणं, तिथपर्यंत ते होतं. पण तरीसुद्धा आपल्याला निवृत्त करण्याला सामर्थ्य असतं की लगे त्याच्यातून आपण बाहेर पडतो. म्हणून अशा
जोपर्यंत आपण हे ऐकत नाही ना तोपर्यंत कळत नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही संसार करा. तुमचा परिवार कुटुंब याच्यातच विठ्ठलाला पहा, कारण की विठ्ठल बाहेर इकडं तिकडंच आहे असं नाही. विठ्ठल पंढरपुरात आहे, तिथं तर प्रगट आहेच तो, पण त्याच्याही पेक्षा तुम्हाला प्रत्यक्षात अनुभव येतो तो प्रत्येकाच्या हृदयात. भगवंताने अर्जुनाला सुद्धा पत्ता सांगितला की हे अर्जुना, मी एरवीच सर्वांच्या हृदयात आहे. असं नाही का मला हृदयात स्थापन करायचं. मूर्ती घडवून शिल्पकार तिला घडवतो, छन्नीना घाव मारून मारून मग ती मूर्ती तयार होते. मग ती आणायची, मंदिरात बसवायची, तिची प्राणप्रतिष्ठा करायची आणि ती प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर ती मूर्ती तिथं प्रगट होती. मग याच्यात आता देवता तत्व आलं असं आपण मानत असतो. तर वास्तविक नसतं, ते मानत असतो. पण इथं ईश्वरानं जी मूर्ती घडवली तिथं प्राणप्रतिष्ठा करायची गरज नाही. तिथं प्रतिष्ठित आहे, सर्वच प्राणप्रतिष्ठित आहे. आणि प्रत्यक्ष परब्रह्म ह्या देहात अनुभवाला येतं. म्हणून ह्या देहाची अनमोलता आहे. म्हणून श्रेष्ठ मनुष्य देह म्हणायचं. आणि जर संसारात विषय भोगातच तो रमला तर हा देह इतका अमंगळ आहे की याच्यासारखं घाण वस्तू दुसरी कोणतीच नाही. पण इथं परब्रह्माचा साक्षात्कार होतो, म्हणून अनमोल नरदेह आहे. मग सर्व तीर्थाचे तीर्थस्थान म्हणजे आपला देह आहे. आणि अशा परब्रह्म जिथं प्रगट होते आणि अशा देहाचा नमस्कार केल्याने आपले पाप जातात. आपलेच जाता नाही, अशा देहाची चरण ज्या तीर्थाला लागतात ते तीर्थ पवित्र होतात. मग एवढं ह्या देहाचं महत्त्व येतं आपल्याला. पण हे सहज होत नाही, एका दिवसातही होत नाही. याच्यासाठी बरंच आपल्याला आयुष्य खर्च करावं लागतं. तना मनाना पूर्ण असे एकाग्र व्हावं लागतं. रात्र दिवस कळत नव्हती मला तरी. रात्रीचं अध्ययन करावं ज्ञानेश्वरीचं. दिवसभर आपल्याला वेळ भेटायचा नाही. रात्री ज्ञानेश्वरी वाचावा. कधी कधी सकाळी 4 वाजून जायचे, तसंच उठावून कामाला लागावं. झोप नाही, डोळ्याला डोळा लागायचा नाही. पण आता ह्या गोष्टी सांगितल्या तर कोणाला पटणार नाही, म्हणून त्या न सांगितलेल्या बऱ्या. फक्त एवढंच तुम्ही करा की भगवंताचा साक्षात्कार होतो, तो भेटतो. असं नाही का आता देव कशाचा भेटतो काय, लांब कुठंच नाही, सर्वांच्या हृदयात आहे. आता हृदयात जवळ असणारा परमात्मा भेटायला काय वेळ लागणार आहे, त्याला किती वेळ लागणार आहे. पण त्याला आपण एवढं दाबून टाकलं, अनेक विचार त्याच्यावर टाकले आणि त्याला दाबलं, त्याला जागं करा, उघडं करा, प्रगट करा आणि तो प्रगट होतो. मग ज्ञानेश्वर महाराज श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं 15व्या अध्यायामध्ये 15 नंबरच्या श्लोकातली पहिलीच ओवी आहे. आता बहुतेक श्लोक माझ्या काही मुखतगत नाही राहत, म्हणजे एवढं पाठांतर नाही झालं माझं, पण ओव्या माझ्या आहेत काही थोड्याफार पाठ. तर 15व्या अध्यायाच्या 15व्या श्लोकातली पहिली ओवी आहे. एरवी सर्वांच्या हृदय देशी अमुकाशे आईशी बुद्धी स्फुरे हरडीशी ती वस्तुगामी. अर्जुनाला भगवंत सांगतात, अर्जुना अरे एरवी सर्वांच्या हृदयात आहे. मला ही ओवी धूतमध्ये ज्यावेळेस सोनवणे साहेब ॲडमिट होते आणि फार परिस्थिती भयान होती त्यावेळेची, आणि त्यावेळेस मला ही ओवी आठवली मी इतकी आठवली, ती माझ्या पाठ नव्हती पण तिथं मला आठवून माझी ती पाठ झाली. आणि तिथं मी ह्या ओवीला रोज म्हणायचे, भगवंता तू म्हणतो सर्वांच्या हृदयात आहे, मग तू जा की आता त्या डॉक्टरच्या हृदयात आणि मग कर ना त्या डॉक्टरकडून हे व्यवस्थित काम. मग तू सर्वांच्या हृदयात आहे ना, मग आता डॉक्टरच्या हृदयात जाऊन ह्या डॉक्टरला तूच त्याच्या बुद्धीला ते स्फुरण दे की काय ट्रीटमेंट करायची आता ह्या पेशंटवर. खरंच त्या ओवीची मला एवढी अनुभूती आली, म्हणून तू ही ओवी माझ्या अगदी खूप म्हणजे हृदयाजवळ ठेवलेली आहे. आणि त्याच्यानंतर एक ओवी, ती ह्या माझ्या आयुष्यातल्या 2 ओव्या फार महत्त्वाच्या आहे. मज हृदयी सद्गुरू जेने तारिला हा संसार पुरू म्हणून विशेषात यादरू विवेकावरी. अरे विवेक जर आपला जागा नाही झाला तर आपलं काहीच खरं नाही. मग किती धन संपत्ती कमू द्या, किती पैसा कमू द्या, किती वैभव, मोठे मोठे सोयरे असू द्या, काही
काही नाही सत्य ते सगळं एक भास, एक स्वप्न व ते सारं. पण हृदयात सद्गुरू आल्यानंतर ते आपल्याला ह्या पुरातून, म्हणजे पूर कोणता आहे तो, तर हा जन्म मरणाच्या पुरातून त्यांनी आपल्याला पार पाडले. पार त्या तराला आणि तिकडच्या तीराला आल्हाद नेलेले. नाहीतर ह्या भवसागरात वाहत चाललो होतो आपण. एकमेकाचं बघू बघू हे करायचं, ते करायचं, असं करायचं, तसं करायचं, केला प्रपंच. पण तो असाच ओळखून गेला की चला करायचा म्हणून करायचा अशा हिशोबानं. मग त्याच्यात बऱ्याच वेळेस मुलाची नाराजी व्हायची, कधी मालकाची नाराजी व्हायची. मग हे पण सहन करावं लागायचं मला, कारण की त्यांना त्यातलं कळत नव्हतं, आपल्याला कळालेलं आहे. मग ते जेही म्हणते ते आपण सहन करायचं आणि आपलं आपलं करत राहायचं. म्हणून मी परमार्थात माघार घेतली नाही. असं नाही समाजात कोणी आपल्याला नावं ठेवले नाही, नावही खूप ठेवले. पण आता ते न कळणारे लोकच नाव ठेवते. ज्याला कळालं ते कसं नाव ठेवा, ते ठेवू शकत नाही. म्हणून अशा पद्धतीनं शेवटचा सोहळा आनंदानं साजरा करावा, एवढाच माझा उद्देश आहे आजच्या व्हिडिओचा. म्हणून सर्वांना माझा हा नमस्कार आहे शेवटचा.